हॅलो, नमस्कार, वडक्कम, सत श्री अकाल. कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. बुद्धीचा विकास हे मानव अस्तित्वाचं प्रथम लक्ष असलं पाहिजे. हा विचार आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा. आत्ताचा क्षण पुढच्याच सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 1 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1882 साली पोस्ट खात्याची बचत सेवा व योजना सुरू झाली होती. आजच्याच दिवशी 2000 साली संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. 1989 साली मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिग्दर्शक, कवी आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या करण्यात आली. आजच्याच दिवशी 2004 साली गुगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली. जीमेल ही एक विनामूल्य गुगलद्वारे विकसित जाहिरात समर्थित ईमेल सेवा आहे. वापरकर्ते वेबवर जीमेल आणि तिसरे पक्षीय प्रोग्राम्स वापरून GPOP किंवा IMAP प्रोटोकॉलद्वारे ईमेल सामग्री समक्रमित करू शकतात. जीमेल 1 एप्रिल 2004 रोजी मर्यादित बीटा रिलीजच्या रूपात प्रारंभ झाला. 1 एप्रिल 2004 रोजी जीमेल 1 गिगाबाईट म्हणजेच 1 GB स्टोरेज स्पेससह लॉन्च करण्यात आली, जी त्यावेळी ऑफर केलेल्या प्रतिस्पर्धींपेक्षा जास्त रक्कम होती. 1 एप्रिल 2005 रोजी जीमेलच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ही मर्यादा दुप्पट करण्यात आली होती, जी 2 गिगाबाईट स्टोरेजमध्ये होती. जीमेलचे प्रोडक्ट मॅनेजमेंट डायरेक्टर जॉर्जेस हरिक यांनी नमूद केले की गुगल लोकांना कायमच जास्त जागा देत राहील. 24 एप्रिल 2012 रोजी गुगलने गुगल ड्राईव्हच्या प्रारंभाच्या भागाच्या रूपात जीमेलमध्ये समाविष्ट केलेला स्टोरेज 7.5 वरून 10 गिगाबाईट वाढविण्याची घोषणा केली. 13 मे 2013 रोजी गुगलने जीमेल, गुगल ड्राईव्ह आणि गुगल प्लस फोटोंमध्ये संपूर्ण स्टोरेज विलीन करण्याची घोषणा केली, ज्यामुळे वापरकर्त्यांना 3 सेवांमध्ये 15 गिगाबाईट अंतर्भूत स्टोरेज देण्यात आले. 15 ऑगस्ट 2018 रोजी गुगलने गुगल वन ही एक सेवा सुरू केली, जेथे वापरकर्ते मासिक सदस्यता योजनेद्वारे जीमेल, गुगल ड्राईव्ह आणि गुगल फोटोजमध्ये सामायिक केलेल्या अतिरिक्त संचयनासाठी पैसे देऊ शकतात. 2021 पर्यंत 15 गिगाबाईट्स पर्यंतचा साठा समाविष्ट आहे आणि वैयक्तिक वापरासाठी 2 टेराबाईट्स पर्यंत योजना उपलब्ध करून दिली आहे. स्वतंत्र जीमेल संदेशांवरही स्टोरेज मर्यादा आहेत. सुरुवातीला सर्व संलग्नकांसह एक संदेश 25 मेगाबाईटपेक्षा मोठा असू शकत नाही. 50 मेगाबाईटपर्यंत ईमेल प्राप्त करण्यासाठी अनुमती देण्यासाठी मार्च 2017 मध्ये हे बदलले गेले, तर ईमेल पाठविण्याची मर्यादा 25 मेगाबाईटवर राहिली. मोठ्या फाईल्स पाठवण्यासाठी वापरकर्ते संदेशात गुगल ड्राईव्हवरून फाईल त्यामध्ये टाकू शकतात. ही होती गुगलने सेवा दिलेल्या जीमेल याविषयीची माहिती. आता आपण पुढच्या घटनेकडे वळूया. आजच्याच दिवशी 2000 साली पनामा सरकारने 85 वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला. आजच्याच दिवशी 1969 साली भारताचे पहिले अणुऊर्जा केंद्र तारापूर या ठिकाणी सुरू करण्यात आले. तारापूर अणुऊर्जा केंद्र हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे. 160 मेगावॅट क्षमतेच्या 2 अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प 1969 साली सुरू झाला. हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. आजच्याच दिवशी 1881 साली लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या मराठा या दैनिकाची सुरुवात झाली. 1757 मध्ये प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनीने सरकारचा पाया घातला गेला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले. त्याच दिवशी 2012 साली भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व BCCIचे अध्यक्ष NKP साळवे यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 18 मार्च 1921 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1998 रोजी डॉक्टर सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डिलीट ही पदवी प्रदान करण्यात आली. आजच्याच दिवशी 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.
सर्वप्रथम 1771 भारतासाठी मध्यवर्ती बँकेची कल्पना वॉरन हेस्टिंग्ज यांनी मांडली होती. 1926च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यासाठी 1 जानेवारी 1927 सर्वप्रथम सेंट्रल बँकिंगच्या उत्पत्तीची सुरुवात केली गेली. संसदेत 6 मार्च 1934 RBI कायदा 1934 संमत करण्यात आला आणि 1 एप्रिल 1935 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई या ठिकाणी आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ही देश पातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व्ह बँक वार्षिक 6माही तसेच तिमाही आर्थिक धोरण व पतधोरण जाहीर करते. रिझर्व्ह बँकेचे कामकाज पाहण्यासाठी एक पूर्णवेळ गव्हर्नर, 4 डेप्युटी गव्हर्नर, 16 सदस्यांचे संचालक मंडळ यांची नेमणूक 1934च्या RBIच्या कायद्यानुसार भारत सरकारकडून 4 वर्षांकरता केली जाते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची रचना आणि दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दी प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकातून घेतले आणि हिल्टन यंग आयोगाकडे सादर केले. या बँकेची संस्थापना 1926च्या रॉयल संस्थेच्या शिफारशीच्या आधारे झाली. या बँकेचा मूळ शिक्का म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचे चिन्ह म्हणजेच नारळाचे झाड आणि सिंह असे होते, पण त्या चिन्हात बदल करण्यात आला आणि सिंहाऐवजी भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ चिन्हात समावेश करण्यात आला. सर ओसबॉर्न स्मिथ हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी 1 एप्रिल 1935 रोजी आपला कार्यभार स्वीकारला. ते दिनांक 30 जून 1937 पर्यंत आपल्या पदावर होते आणि त्या काळातील एकाही नोटेवर त्यांची स्वाक्षरी नाही. नोव्हेंबर 2018 शक्तिकांत दास हे RBIचे 25वे गव्हर्नर झाले. आजच्याच दिवशी 1933 साली भारतीय विमान दलाची स्थापना करण्यात आली. दिवशी 1954 साली राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारतरत्न पुरस्कारांची स्थापना केली. भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या, भारताची कीर्ती जगभरात वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रातील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरविले जाते. हा पुरस्कार बऱ्याचदा मरणोत्तर देखील दिला गेला आहे. या पुरस्काराचे स्वरूप म्हणजे 35 मिलीमीटर व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्ण पदक असावे अशी आधी कल्पना होती. त्यावर एका बाजूवर मधोमध सूर्याची प्रतिमा, त्याच्या वरच्या बाजूला देवनागरी लिपीत भारतरत्न असे लिहिलेले व सूर्याच्या खालील बाजूस एक फुलांची माळ असावी असे ठरले होते. पदकाच्या दुसऱ्या बाजूस संबंधित राज्याचे प्रतीक चिन्ह आणि त्या राज्याचे ब्रीदवाक्य असावे अशी एक कल्पना पुढे आली, पण नंतर वर्षभरात त्यात बदल होत जात 2015 साली दिले जाणारे स्मृतिचिन्ह पक्के करण्यात आले. यामध्ये भारतरत्न पुरस्काराचे चिन्हाचे स्वरूप म्हणजे पदकावर एका सोनेरी पिंपळ पानावर एका बाजूला मधोमध सूर्याची प्रतिमा व तिच्या खाली भारतरत्न असे शब्द आणि पाठीमागच्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह चौमुखी सिंहाची प्रतिमा अशा प्रकारचे आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही, पण त्यांना इंडियन ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्समध्ये 7वे स्थान मिळते. हा पुरस्कार ज्या व्यक्तींना मिळाला आहे त्यांच्या नावाआधी भारतरत्न हा शब्द उपाधीसारखा वापरायची मुभा नाही. हा पुरस्कार मिळणे खूप मानाचे समजले जाते. आजच्याच दिवशी 1990 साली डॉक्टर भीमराव आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आंबेडकरांना दिलेला भारतरत्न पुरस्कार भारताचे राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते डॉक्टर सविता आंबेडकर यांनी स्वीकारला. त्याच दिवशी 1578 साली मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 3 जून 1657 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1945 दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी न्यूरेमबर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्ब वर्षाव केला. आजच्याच दिवशी 1815 साली जर्मनीचे पहिले चॅन्सलर ऑटो फॉन बिस्मार्क यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 30 जुलै 1898 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1924 साली रॉयल कॅनेडियन हवाई दल स्थापन झाले. 1937 रॉयल न्यूझीलंड हवाई दल स्थापन झाले. आजच्याच दिवशी 1942 साली दुसरे महायुद्ध जपान फौजांनी मनिला, फिलिपाईन्सवर ताबा मिळवला.
आजच्याच दिवशी 1941 साली भारतीय क्रिकेट संघाचे नायक अजित वाडेकर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1980 साली भारतीय अभिनेत्री माही विज यांचा जन्म झाला. 1976 मध्ये ॲपल इंक कंपनीची स्थापना करण्यात आली. आजच्याच दिवशी 1936 मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना झाली. 1905 साली मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती. आजच्याच दिवशी 1885 साली पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झालं. फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना 1885 साली लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे. एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे. आजच्याच दिवशी 1889 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म झाला. शाळेत असताना त्यांनी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला 60 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे वंदे मातरमचा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. त्यांचा मृत्यू 21 जून 1940 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1984 साली ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित नारायणराव व्यास यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 4 एप्रिल 1902 रोजी कोल्हापूर या ठिकाणी झाला. आजच्याच दिवशी 1989 साली समाजवादी कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अर्ध्वयू श्रीधर महादेव जोशी यांचं निधन झालं. त्यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने काँग्रेस सोशलिस्ट पक्ष स्थापन केला होता. त्यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1904 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2003 साली गायक आणि नट प्रकाश घांगरेकर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1999 साली भारतीय टपाल खात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 2000 साली कवयित्री संजीवनी मराठे यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1916 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2006 साली बाल साहित्यकार राजा मंगळ वेढेकर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1925 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1920 रोजी पंडित रविशंकर यांचा जन्म झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र पुन्हा पुन्हा ऐकायचं असेल तर त्यासाठी तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करू शकतात. या ठिकाणी तुम्ही दिनविशेष हे सत्र पाहूसुद्धा शकता आणि ऐकूसुद्धा शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे, स्पेक्ट्रम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि याचबरोबर तुम्ही तुमचे फीडबॅक देखील आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवू शकता. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.